नमस्कार मित्रांनो. अँटी करप्शन कायद्याच्या अनेक महत्त्वपूर्ण सेक्शन्सवर आणि वेगवेगळ्या अँगलवर आपण ही व्हिडिओ सिरीज तयार करतो आहोत. आज या व्हिडिओ सिरीजमध्ये आम्ही एक अतिशय महत्त्वाचा पार्ट जो आहे त्याच्यावर डिस्कस करण्याचं ठरवलेलं आहे आणि व्हिडिओ बनवत आहे. FIR अँटी करप्शन केसमधली जी FIR असते ती FIR वाचायची कशी, ती कधी तयार होती, त्या FIRवर तुमचं काय भवितव्य अवलंबून असतं आणि त्या FIRच्या अनुषंगाने तुम्ही काय तयारी केली पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींवर विशिष्ट पद्धतीने फोकस करणार आहोत. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये FIR कधी लॉज होते आणि कोणकोणत्या सिच्युएशनमध्ये लॉज होते हे एकदा नीट समजून घेऊ. ज्यावेळेस कुठलाही पिनल कोड खाली एखादा ऑफेन्स होतो, जुन्या IPC खाली, नवीन BNS खाली, तर त्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये सर्वप्रथम FIR दाखल होती आणि मग इन्व्हेस्टिगेशन होत असतं. अँटी करप्शनमध्ये याच्यामध्ये थोडीशी प्रक्रिया वेगळी आहे की अँटी करप्शनच्या कायद्यामध्ये सर्वप्रथम सगळा तपास होतो आणि सगळ्यात शेवटी FIR दाखल होत असते. मग या दोन ज्या बेसिक FIR आहेत, BNS मधली किंवा IPC मधली किंवा अँटी करप्शन मधली, तर याच्यातले जे डिफरन्सेस आहेत ते काय आहे ते पहिले एकदा नीट आपण समजून घेऊ. मित्रांनो, ज्यावेळेस कुठल्याही तक्रारदार जो असतो की एखाद्या लोकसेवक जर कोणाला त्रास देत असेल, पैशाची मागणी करत असेल, तर स्वाभाविकपणे तो अँटी करप्शन विभागाकडे त्याची तक्रार देत असतो आणि त्याची तक्रार त्यांनी त्या अँटी करप्शन विभागाकडे दिल्यानंतर त्याची प्रोसेस जी आहे ती प्रोसेसमध्ये मग अँटी करप्शनचे अधिकारी त्याची तक्रार समजून घेतात. कुठल्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार आहे, त्याची पोस्ट काय आहे, तो क्लास 1 आहे, क्लास 2 आहे, क्लास 4 आहे, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात त्याच्यामध्ये. त्यानुसार त्याच्या तक्रारीचं प्रथम तथ्य असेल तर मग सरकारी पंचांना त्याच्यामध्ये पाचारण केलं जातं. मग संबंधित जे कुठले शासनाचे इतर विभाग असतील त्यांना स्पेसिफिक पत्र देऊन पंचांना बोलवलं जातं. पंच त्या ACB ऑफिसमध्ये येतात. आल्यानंतर तक्रारदाराची आणि त्यांची ओळख करून दिली जाते. तक्रारदाराची तक्रार त्यांना नीट समजून सांगितल्या जाते आणि त्यानंतर ते पंच या सापळा कारवाईसाठी अँटी करप्शनच्या पंच म्हणून राहण्यास तयार आहेत की त्यांना विचारलं जातं आणि त्यांचा होकार आल्यानंतर मग पुढची कारवाई जी आहे ती होत असते. आता स्वाभाविकपणे तक्रारदार कुठल्या तरी लोकसेवकाविरुद्ध लाचेची मागणी झालेली आहे किंवा त्याचं काम अडलेलं आहे किंवा काम होत नाहीये किंवा कोणी त्याला काही वेगळ्या प्रकारे त्रास देते, अशा प्रकारची तक्रार ज्यावेळेस तो घेऊन येत असतो, कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीविरुद्ध घेऊन येत असतो, तर त्या क्षणाला कायद्याने अँटी करप्शन विभागावर काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. मग त्या जबाबदाऱ्या काय आहे की ज्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार आहे, मग त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्याच्याकडे लाच मागणीचं किंवा लाचेस प्रोत्साहन देण्याचं किंवा अजून काही इतर असेल तर त्याचं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं असतं. मग ते व्हेरिफिकेशन जे आहे तो तक्रारदार पंच व्हॉइस रेकॉर्डर लावून त्या लोकसेवकाकडे पाठवतात तिथे आणि पाठवल्यानंतर त्या तक्रारदाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने जी काही चर्चा आहे ती चर्चा होत असते. अँटी करप्शनचे अधिकारी तक्रारदाराला आणि पंचांना काही स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स त्याच्यामध्ये दिलेले असतात आणि त्या इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे वागणं त्यांच्यावर बंधनकारक त्याच्यामध्ये केलेलं असतं. हे सगळं होत असताना ज्यावेळेस ही सगळी प्रक्रिया होती त्यावेळेस सुरुवातीला व्हेरिफिकेशन होतं. त्याला सापळापूर्व पंचनामा किंवा इंग्लिशमध्ये प्री ट्रॅप पंचनामा असं त्याच्यामध्ये म्हटलं जातं. मग तो प्री ट्रॅप पंचनाम्यामध्ये लाचेची मागणी जर झालेली असेल त्याच्यामध्ये, तर स्वाभाविकपणे तक्रारदाराला जी मागणी झालेली आहे त्यानुसार लाचेच्या नोटा हजर करायला लावतात. त्या नोटांना अँथ्रासिन पावडर लावणे वगैरेची सगळी प्रक्रिया होती आणि त्यानंतर त्या लाच देण्यासाठी परत दुसरा पंचनामा त्याच्यामध्ये केला जातो आणि तक्रारदार आणि पंच क्रमांक 1 यांना त्या लोकसेवकाकडे लाचेच्या नोटा घेऊन पाठवल्या जातात आणि ते गेल्यानंतर मग त्या लोकसेवकाने जर लाचेच्या नोटा स्वीकारल्या त्याच्यामध्ये, तर स्वाभाविकपणे ती सापळा कारवाई पूर्ण होते आणि ती सापळा कारवाई झाल्यानंतर मग त्या झालेल्या गोष्टीचा पंचनामा जो आहे तो पंचनामा पोस्ट ट्रॅप पंचनामा म्हणजे यशस्वी सापळा पंचनामा हे अँटी करप्शन विभाग त्याच्यामध्ये करतो. आणि हे सगळं झाल्यानंतर मग त्या लोकसेवकाकडनं लाचेच्या नोटा रिकव्हर केल्या जातात आणि रिकव्हर केल्यानंतर मग त्यानंतर या गुन्ह्याची FIR ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा गुन्हा घडला असेल त्या पोलीस स्टेशनमध्ये ती दिल्या जाते. मित्रांनो, एक गोष्ट नीट लक्षात घ्या की अँटी करप्शनची FIR होण्याच्या अगोदर आत्ता मी जे सांगितलं एवढी प्रक्रिया त्याच्यामध्ये होती. फक्त ज्या केसेसमध्ये फक्त डिमांड आहे की ज्याच्यामध्ये फक्त ॲक्सेप्टन्स झालेला नाही आहे, त्या केसेसमध्ये पुढचा पंचनामा होत नसतो. मग त्याच्यामध्ये होती FIR होत असते. पण शेवटी FIR ज्यावेळेस होती त्यावेळेस एवढा सगळा प्रवास जो आहे तो प्रवास पूर्ण झालेला असतो.
हे मी का सांगितलं तुम्हाला, हे सांगण्याचं मुख्य कारण असं आहे की याच्या पुढची जी काही एफ-आय-आर आपल्याला वाचायची आहे, ती एफ-आय-आर वाचण्यासाठी ही पार्श्वभूमी गरजेची होती. मग ही एफ-आय-आर आपण वाचत असताना या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने अँटी करप्शनच्या विभागाने काय-काय गोष्टी केलेल्या आहेत किंवा काय-काय गोष्टी केलेल्या नाही आहेत किंवा काही गोष्टी न करताच काही उद्योग त्यांनी त्याच्यामध्ये केले आहे का तिथे, हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस कुठलीही गुन्हा दाखल होतो, त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्या माणसाला अटक होत असते. कोर्टासमोर त्याची कस्टडी घेतल्या जाते. त्याला पोलीस कस्टडी घेतल्या जाते, नंतर ज्युडिशियल कस्टडीमध्ये त्याला पाठवलं जातं. त्याच्यावर त्याचा जामीन अर्ज अवलंबून असतो, त्याच्यावर त्याची केस अवलंबून असते. नुसतीच केस नाही तर त्या गुन्ह्याचा पूर्ण तपास त्याच्यावर अवलंबून असतो आणि हा सगळा तपास जो आहे त्या फिर्यादीच्या त्या एफ-आय-आरच्या अनुषंगाने होणं गरजेचं असतं. म्हणून ही सगळी माहिती जी आहे ही त्याच्यामध्ये हा प्रवास जो आहे, हा प्रवास नीट समजून घेतला तर आपल्याला पुढचे जे काही गोष्टी ते आपल्याला कळणार आहे. हा व्हिडिओ जो आहे, हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. म्हणून आम्ही असं ठरवलंय की हा व्हिडिओ एक 4-5 भागांमध्ये आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. मग एफ-आय-आरचे जेवढे काही सगळे अँगल्स आहेत, ते सगळे अँगल्स त्याच्यामध्ये पूर्ण सांगण्याचा आमचा विचार त्याच्यामध्ये आहे, मानस त्याच्यामध्ये आहे तिथे. मग आता ज्यावेळेस तक्रारदाराची तक्रार त्याच्यामध्ये होत असते तिथे, तर बऱ्याच केसेसमध्ये असं बघितलं जातं त्याच्यामध्ये की ज्यावेळेस गुन्हा दाखल होतो पोलीस स्टेशनला, दाखल झाल्यानंतर ही अशी एफ-आय-आर जी आहे, ही अशी एफ-आय-आर प्रत्येकाच्या केसमध्ये झालेली असते. आता ही जी कॉपी मी तुम्हाला दाखवतोय, ही ऑनलाईन कॉपी आहे. मग ह्या ऑनलाईन कॉपीमध्ये त्यांची जी काही वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर ती कॉपी उपलब्ध आहे. ती विनामूल्य असते. ती प्रत्येकाला त्याच्यामध्ये मिळत असते तिथे ते. मग ही एफ-आय-आरची जी कॉपी आहे, ही एफ-आय-आरची कॉपी आता प्रश्न असा आहे की ज्यावेळेस एफ-आय-आर होत असतो, तर ह्या एफ-आय-आर झाल्यानंतर ह्या एफ-आय-आरचे अँगल्स किती आहेत, याचा तक्रारदार कोण आहे, त्याच्यानंतर ही घटना घडल्यानंतर ही एफ-आय-आर जी आहे, ही किती दिवसांनी दिलेली आहे, त्याच्यानंतर ही एफ-आय-आरमध्ये कोणाकोणाविरुद्ध दिलेलं आहे, त्याच्यानंतर ह्या एफ-आय-आरमध्ये कोण-कोण कोणाकोणाला आरोपी केलेला आहे, त्यांच्यावर काय-काय आरोप ठेवलेले आहेत, त्याच्यानंतर त्या आरोपाच्या अनुषंगाने त्यांचा रोल काय दिलेला आहे तिथे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे आणि हे जे आहे, हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ती एफ-आय-आर जी आहे, ती एफ-आय-आर वाचायची कशी असते, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मी आपल्याला इथून पुढचे जे काही आपले व्हिडिओज होणार आहे, त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगणार आहोत. आता हा व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून वेगवेगळ्या पार्ट्समध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगत आहोत. तर हे सगळे सिरीज जर आपण सगळी बघितली, तर स्वाभाविकपणे प्रत्येकाला प्रत्येकाच्या केसमध्ये काय मेरिट आहे, काय डिमेरिट आहे, हे सगळ्या गोष्टी कळतील. म्हणून वेगवेगळ्या पार्ट्समध्ये हा व्हिडिओ तयार करण्याचं मी ठरवलेलं त्याच्यामध्ये आहे. मित्रांनो, आजचा भाग जो आहे तो आज आपण इथेच थांबू. यापूर्वीही आम्ही अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत. आपल्याला जर हे व्हिडिओ आवडले असतील तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं, त्याच्यामध्ये बेल आयकॉनला प्रेस करा किंवा आपल्याला काही शंका असतील तर स्क्रीनवर दिलेला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरही आपण आपल्या शंका आम्हाला पाठवू शकता. आम्ही त्याला आपल्याला उत्तर देऊ शकतो. नमस्कार, धन्यवाद.